Hello, good morning students. Today we are going to discuss about the new article, that is acceleration. So acceleration can be represented by small a. So this acceleration means what? See here we have seen distance, speed, velocity, displacement, all of these acceleration, all of these concepts we have seen. So today we have to discuss about the acceleration. नेमकं ॲक्सेलरेशन म्हणजे काय? ॲक्सेलरेशन कशाला म्हणायचं? कारण आपण डिस्टन्स, स्पीड, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी ह्या प्रत्येक पॅरामीटरचं व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे आपल्या चॅप्टरमध्ये. तर आपल्याला आज ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते शिकायचं आहे. आता ॲक्सेलरेशन म्हणजे the rate of change of velocity with respect to time. So the rate of change of velocity with respect to time is called acceleration. Now we can write this definition in the mathematical form, that is acceleration A is equal to dv by dt, where dv by dt means what? The rate of change of velocity with respect to time. dv चा अर्थ काय होतो? रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी with respect to time. dt म्हणजे with respect to time. आता dv by dt is equal to acceleration जर होत असेल तर याचं SI युनिट, डायमेन्शन्स, त्याच्यानंतर ही कुठली क्वांटिटी आहे हे आपल्याला सांगता येतं. आता बघा, सर्वप्रथम आपण बघू वेलोसिटी जी आहे ती वेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून ॲक्सेलरेशन सुद्धा कोणती क्वांटिटी असेल? वेक्टर क्वांटिटी असेल. आता वेक्टर क्वांटिटी आहे. का आहे वेक्टर क्वांटिटी? कारण हिला मॅग्निट्यूडची जर गरज आहेच, परंतु त्याच्यासोबत डायरेक्शन सुद्धा आवश्यक आहे. मग जिथं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांचीही गरज असते त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी. म्हणजे ॲक्सेलरेशन ही कोणती क्वांटिटी आहे? तर ती आहे वेक्टर क्वांटिटी, कारण तिला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची सुद्धा आवश्यकता असते. आता वेक्टर क्वांटिटी झाल्यानंतर याचं SI युनिट कसं लिहायचं ॲक्सेलरेशनचं? तर कसं लिहिणार आपण ॲक्सेलरेशनचं SI युनिट? SI युनिट वेलोसिटीचं युनिट काय आहे? SI युनिट मीटर पर सेकंद डिवायडेड बाय dt. टाइम कशामध्ये मोजतो आपण? सेकंद मध्ये मोजतो. म्हणजेच आपलं जे युनिट येईल ते मीटर पर सेकंद इंटू सेकंद. या दोघांचा जो काही गुणाकार आहे तो काय होईल? सेकंद स्क्वेअर होईल. म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर हे काय राहील? हे SI युनिट राहील ॲक्सेलरेशनचं. ठीक आहे. आता SI युनिट झाल्यानंतर याचं डायमेन्शन सुद्धा आपल्याला काढता येतं, आणि ते डायमेन्शन्स कोणत्या पद्धतीने काढायचं ते आपण मागच्या चॅप्टर मध्ये शिकलोय, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये. आता याचं डायमेन्शन्स काढण्यासाठी आपण डायमेन्शन्स याचं काढू. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, तुम्हाला माहित आहे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स काढताना सर्वात आधी त्याचा फॉर्म्युला लिहायचा. तर आपल्याकडे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे, that is change in velocity upon time, that is dv by dt. So acceleration is equal to velocity upon time. We can write velocity upon time. मग ॲक्सेलरेशनचं जर डायमेन्शन्स आपल्याला काढायचं असेल तर वेलोसिटीचं डायमेन्शन माहित असणं आवश्यक आहे आपल्याला. वेलोसिटीचं डायमेन्शन्स आपण याआधीच काढलेलं आहे युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये. काय वेलोसिटीचं डायमेन्शन? L1 t-1 डिवायडेड बाय टाइमचं डायमेन्शन काय असते? t1 असते. ठीक आहे. तर मग हा जो t1 आहे हा डिनॉमिनेटरला प्लस मध्ये आहे. हा जर वरती आपण घेऊन गेलो तर त्या प्लसचं काय होईल? मायनस मध्ये होईल. म्हणजे आपलं जे डायमेन्शन आहे ॲक्सेलरेशन साठी ते किती येणार आहे? L1 t. आता ऑलरेडी t चा पॉवर इथे काय आहे? -1 आहे. मग हा +1 वरती गेल्यावर -1 होईल. म्हणजे -1 काय होतील? -2 होईल. म्हणजे आपलं जे डायमेन्शन्स निघेल ॲक्सेलरेशनचं ते काय निघेल? L1 t-2. बघा इथं आपण ॲक्सेलरेशन हा कन्सेप्ट डिस्कस करत आहोत. तर या कन्सेप्ट मध्ये आपल्याला ॲक्सेलरेशन म्हणजे काय? तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय?
इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. यालाच मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं लिहितात, dv/dt. आता dv/dt ला आणखीन आपण दुसऱ्या पद्धतीने रीड करू शकतो. कसं, d/dt. d/dt चा अर्थ काय होतो, डेरिव्हेटिव्ह. तर याला आणखीन आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये म्हणू शकतो डेरिव्हेटिव्ह. पण हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा कोणाचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ. आता d/dt म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आता हा जो डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा आहे, हा v चा आहे. v स्टँड्स फॉर व्हॉट, वेलोसिटी. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. बघा, ही एकदम शॉर्ट आणि ट्रिकी डेफिनेशन झाली. एवढी जरी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवली तरी तुम्हाला ॲक्सेलरेशनचा अर्थ सांगता येईल की डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. म्हणजे वेलोसिटीचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम तर आपल्याला काय मिळतं, ॲक्सेलरेशन मिळतं. जनरली ॲक्सेलरेशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच dv/dt हे लक्षात ठेवावं लागेल. आणि मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये याला कसं वाचायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी. ठीक आहे, एक तर हे डेफिनेशन लक्षात ठेवा, नाहीतर ही डेफिनेशन लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ठीक आहे. मग आता आपण इथं ॲक्सेलरेशन म्हणजे काय ते बघितलं, ती क्वांटिटी वेक्टर आहे ते पण बघितलंय, SI युनिट काढलंय, ॲक्सेलरेशनचं आपण डायमेन्शन सुद्धा काढलंय. ठीक आहे. पण नेमकं प्रश्न पडतो किंवा नेमकं ॲक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस करते एखादी बॉडी. समजा एक एक्झाम्पल आपण घेऊ की ॲक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस करते. फॉर एक्झाम्पल आपण एक बॉडी कन्सिडर करू. सो दिस इज द बॉडी. आता ही एक बॉडी आहे. आता ही बॉडी जर मोशन मध्ये असेल, ठीक आहे, मोशन मध्ये असेल आणि मोशन मध्ये असताना तिची वेलोसिटी v1 असेल. परत तिने तिची वेलोसिटी इन्क्रीज केली v1 वरून v2. परत तिने तिची वेलोसिटी इन्क्रीज केली v3 केली. म्हणजे सुरुवातीला तिची वेलोसिटी किती होती, 0 व्हेन इट इज ॲट रेस्ट. जेव्हा ती बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये होती त्यावेळेस तिची वेलोसिटी किती होती, 0. पण हळूहळू जशी ती वेलोसिटी तिची वाढत आहे, पहिली वेलोसिटी किती वाढली तिची, v1 वाढली. परत तिने तिची वेलोसिटी वाढवली v2 आणि परत तिने तिची वेलोसिटी वाढवली v3. म्हणजे इथं जी वेलोसिटी आहे ती कोणत्या कंडिशन मध्ये आहे, इन्क्रीजिंग कंडिशन मध्ये आहे. सो वेलोसिटी इन्क्रीजेस. इन दिस केस वेलोसिटी इन्क्रीजेस. आता वेलोसिटी इन्क्रीजेस म्हणजेच काय, वेलोसिटी इन्क्रीजेस म्हणजेच काय, वेलोसिटी इन्क्रीजेस या शब्दाचा अर्थ होतो की त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी ही इन्क्रीज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग वेलोसिटी जर इन्क्रीज होत असेल तर डेफिनेटली ते काय प्रोड्यूस करणार, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार. बघा, ॲक्सेलरेशन ही जी टर्म आहे ही टर्म बॉडी तुम्हाला मोशन मध्येच आहे की आणखीन कोणत्या कंडिशन मध्ये आहे ते इंडिकेट करत नाही. काय इंडिकेट करते, ॲक्सेलरेशन काय इंडिकेट करते, ॲक्सेलरेशन ती बॉडी मोशन मध्ये तर आहेच परंतु मोशन मध्ये असून तिची वेलोसिटी ही इन्क्रीज होत आहे. जर एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल आणि त्याची वेलोसिटी ही इन्क्रीज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तरच ते काय प्रोड्यूस करणार, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार. तरच त्याला आपण काय म्हणू, ॲक्सेलरेशन म्हणू. सो दिस इज ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस करते बॉडी, ॲक्सेलरेशन प्रोड्यूस केव्हा करेल, ज्या वेळेस ती बॉडी तिची वेलोसिटी काय करणार, इन्क्रीज करणार. ठीक आहे. आता एखादी बॉडी वेलोसिटी डिक्रीज पण करू शकते. जर वेलोसिटी जर डिक्रीज केली, त्या बॉडीनी जर स्वतःची वेलोसिटी जर डिक्रीज केली, वेलोसिटी डिक्रीजेस, वेलोसिटी जर डिक्रीज केली तर त्याला ॲक्सेलरेशनच्या ऐवजी आपण कुठला शब्द वापरणार, त्याला आपण वापरू रिटार्डेशन. त्याला आपण वापरू रिटार्डेशन. रिटार्डेशनलाच आणखीन एक वर्ड आहे तो आहे डिसेलरेशन. म्हणजे बघा इथं दोन वर्डचे मीनिंग तुमचे क्लिअर असले पाहिजे. एक आहे ॲक्सेलरेशन आणि दुसरा आहे रिटार्डेशन. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय आणि रिटार्डेशन म्हणजे काय. ॲक्सेलरेशन साठी काय करतो आपण, ॲक्सेलरेशन हा कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला ती बॉडी
मोशनमध्ये आणावी लागेल आणि मोशनमध्ये आणल्यानंतर त्या बॉडीची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी तुम्हाला इन्क्रीज करत जावं लागेल. आणि जेव्हा एखाद्या बॉडीची वेलॉसिटी ही तुम्ही इन्क्रीज करत जाता विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर त्यावेळेस ते काय प्रोड्यूस करत असते? ॲक्सेलरेशन. ओके. आणि एखादी बॉडी जर तिची स्पीड हळूहळू डिक्रीज जर करत असेल, तर त्या जेव्हा वेलॉसिटी एका ऑब्जेक्टची डिक्रीजमध्ये जाते विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? रिटार्डेशन. मला तरी वाटतं तुम्हाला ॲक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय आणि रिटार्डेशन म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल. ॲक्सेलरेशन सांगा, ॲक्सेलरेटेड बॉडी कोणती असेल? कोणती बॉडी ॲक्सेलरेटेड असते? जी बॉडी स्वतःची स्पीड, स्वतःची वेलॉसिटी ही इन्क्रीजिंग मध्ये घेऊन जाते, स्वतःची वेलॉसिटी ही इन्क्रीज करते, तिला आपण म्हणतो ॲक्सेलरेटेड बॉडी. आणि डिॲक्सेलरेटेड बॉडी कोणती असते? रिटार्डेड बॉडी कोणती असते? जिथं त्या बॉडीची वेलॉसिटी हे डिक्रीजिंग मोडमध्ये जाते. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हा ॲक्सेलरेशनचा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ॲक्सेलरेशनमध्ये आपण बघितलंय की ॲक्सेलरेशन आपल्याला काय रिप्रेझेंट करते. तर ॲक्सेलरेशन आपल्याला काय रिप्रेझेंट करते नेमकं म्हणजे मुलांना ॲक्सेलरेशनबद्दल थोडं कन्फ्युजन राहते की ॲक्सेलरेशन नेमकं आहे काय. तर ॲक्सेलरेशन काय रिप्रेझेंट करते ह्या पूर्ण थिअरॉटिकल कन्सेप्टवरून तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्सेलरेशन काय रिप्रेझेंट करते. तर काय रिप्रेझेंट करते? ॲक्सेलरेशन आपल्याला सांगते त्या बॉडीचं ॲक्सेलरेशन असेल की डिॲक्सेलरेशन, ते बॉडी इन्क्रीज होत आहे की ती बॉडी डिक्रीज होत आहे. म्हणजे त्या बॉडीची वेलॉसिटी इन्क्रीज होत आहे का त्या बॉडीची वेलॉसिटी डिक्रीज होत आहे. तर हे सांगण्याचं काम कोणाचं आहे? आता वेलॉसिटी इन्क्रीज होणे म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, वेलॉसिटी डिक्रीज होणे म्हणजे चेंज इन वेलॉसिटी. चेंज होत आहे तिथं वेलॉसिटीमध्ये चेंज होणे. तर वेलॉसिटीमध्ये चेंज होणे हा चेंज जो शब्द आहे हा इन्क्रीजसाठी सुद्धा आपण वापरतो आणि डिक्रीज साठी सुद्धा वापरतो आपण. वेलॉसिटी इन्क्रीज होत आहे म्हणजे काय? वेलॉसिटी चेंज होत आहे. वेलॉसिटी डिक्रीज होत आहे म्हणजे काय? वेलॉसिटी चेंज होत आहे. तर ही झाली चेंज इन वेलॉसिटी. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर ॲक्सेलरेशन म्हणजे जेव्हा वेलॉसिटीमध्ये चेंज होतो. ठीक आहे. तर आपण याची जो फॉर्म्युला आहे तो इथं आपण असा लिहू शकतो, चेंज इन वेलॉसिटी हा वर्ड इथं वापरू शकतो. कारण चेंज इन वेलॉसिटी काय इंडिकेट करतं आपल्याला? चेंज इन वेलॉसिटी हे इंडिकेट करतं की त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी इन्क्रीजेस आहे का डिक्रीजेस आहे. सो चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी इन्क्रीज पण होऊ शकते आणि वेलॉसिटी डिक्रीज पण होऊ शकते. परंतु त्याचं नोटेशन लक्षात घ्या, जेव्हा वेलॉसिटी इन्क्रीज होईल तेव्हा तुम्ही ॲक्सेलरेशन हा शब्द वापरायचा आहे आणि ज्या वेळेस वेलॉसिटी डिक्रीज होईल त्यावेळेस तुम्हाला रिटार्डेशन हा वर्ड वापरायचा आहे. ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये याचे कुठले कुठले टाइप्स आहेत हे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. त्याच्यानंतर जसे आपण पोझिशन टाइम ग्राफ बघितले, डिस्टन्स टाइम ग्राफ बघितले, तसेच आपल्याला वेलॉसिटी टाइम ग्राफ सुद्धा डिस्कस करायचे आहेत. ओके. थँक्यू.